गप्पा विथ पप्पा. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितलं की कशा प्रकारे कैकेयी संधी साधून रामाला वनवासाला पाठवावं आणि माझ्या भरताचा राज्याभिषेक व्हावा असा वर राजा दशरथाकडे मागते. मित्रांनो, पुढच्या गोष्टीत आपण बघणार आहोत की सीतेचा स्वयंवर कसा पार पडला आणि सीता भर दरबारात रावणावर का हसली. चला तर मग पुढच्या गोष्टीकडे वळूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पढो मैत्र जीवांचे. तर ह्याच्या आधी कसं होतं की आता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न तर ही चार भावंड दशरथ राजाची हा म्हणता लहानाची मोठी झाली. तर त्यांचा आता विवाह सोहळा. तर हे वाल्मिकी आश्रमात शिकत असतात ना राम लक्ष्मण. शिक्षण त्यांचं तिथे चालू असतं. ऋषी आतापर्यंत ही ऋषीमुनींनीच दिलेली शिकवण, युद्धकला काय म्हणा हे ऋषीमुनींची शिकवण आहे. तर कसं होतं की जनक राजा जानकीच्या स्वयंवरासाठी म्हणजे सीतेच्या स्वयंवराची तिकडे तयारी करत असतात. ही बातमी आता स्वयंवराची बातमी देशोदेशीच्या राजांना द्यावी लागते ना काय. तर आता ही बातमी दशरथाला कळली. तर तिथे त्या स्वयंवरासाठी राम आणि लक्ष्मण गेले सीता स्वयंवरासाठी. तर आता स्वयंवराचा दिवस ठरला त्याप्रमाणे राम सीतेचा स्वयंवर ठरलं. सगळी मंडप वगैरे भली मोठी मंडप उभारली. आता स्वयंवराला तिथे रावण हजर. तिथे रावण स्वयंवराला, तो सुद्धा राजा होता ना, तो तिथे हजर झाला. पण काय लावलेला तिथे शिवधनुष्य उचलायचं आणि त्याला प्रत्यंचा लावायची. काय तर आता आल्याप्रमाणे प्रत्येक जण जातो आणि धनुष्य उचलून बघतो तर हलत नव्हतं धनुष्य. ते परशुरामाचं होतं ते आणि प्रत्यक्ष शंकराने दिले. ते सहजासहजी उचलणार नव्हतं, त्याची शक्ती होती त्या धनुष्याची. सीतेने नेलं उचलून खेळायला म्हणून घोडा करत, पण बाकीच्यांचं काम नव्हतं ना ते उचलून न्यायचं. बाकीचे राजे कसे ते उन्मत्त झालेले होते. ते काय कळलं माझ्या गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार होते. रावणा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार, तसे त्यातला राम नव्हता ना. तर त्याच्यामुळे राम ऋषींबरोबर तो स्वयंवर मंडपात जातो. तोपर्यंत सीता बघते तिथे तर कोणी दिसत नाही तिला. आपल्या मनापसंत कोणी नवरा दिसत नाही. तर प्रत्येक जाऊन बाण उचलतात, धनुष्य उचलतात.
मग रावण जातो, रावण, आणि धनुष्य उचलतो, म्हणजे उचलण्याचा प्रयत्न कर. उचलता उचलता पाय घसरता आणि धनुष्य उरावर पडतं तिच्या, रावणाचं. तेव्हा सीता रावणाला हसली. रावण पडला भूमीवरी, धनुष्य पडले उरावरी. त्याच्या रावणाच्या उरावर पडतं धनुष्य, मग ते बाकीचे उचलतात. तर तेवढ्यातच तिला राम दिसतो. रामाची आणि तिची नजर होते, जानकीची आणि रामाची नजर होते तिथे. मग ते तर तिला हा नीलवर्णीय सुज्वळ राजपुत्र तिला दिसतो, आणि फक्त सीता त्याची वाट बघत असते. येतो आणि धनुष्याला त्यांच्या लावतो का. तेवढ्यात ऋषी म्हणतात, राम आता सगळे झाले ना, जाऊन तू जाऊन लाव. तो राम आपल्या गुरूंना नमस्कार करतात, त्या धनुष्याला जाऊन नमस्कार करतात आणि सहज उचलून त्याला बाण लावतात आणि तोडून टाकतात धनुष्य, एका हाताने उचलून. आणि तिथे सीता त्यांना वरते. जानकी तिथे त्यांच्याबरोबर विवाह करते, आणि तिचं लग्न झाल्यानंतरचं नाव सीता. रामाबरोबर लग्न झालं ते सीता. मी असं ऐकले की तो ज्यावेळी धनुष्य तोडतो त्याचा राग पण परशुरामाने. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. ते धनुष्य तोडल्याबरोबर तिथे परशुराम धावतच येतात ना. तपश्चर्या, परशुरामाची तपश्चर्या चालू असते त्यावेळेला. हा एवढा माझा धनुष्य तोडणारा हा कोण, माझ्या धनुष्याचा अपमान केला. तर तिथे सुद्धा त्यांना परशुरामानं शांत केलंच जातं, रामाने शांत केलं जातं. कारण राम हा असा आहे की शांतीचं औषध म्हणजे राम. शंभू महादेवांचा दाह, हलाहल प्राशन केल्यानंतरचा जो दाह झालेला, सागर मंथनाच्या वेळी आलेलं विष, ते जेव्हा त्यांनी प्राशन केलं त्यावेळी त्यांचा जो अंगाला दाह झालेला, तो दाह रामनामाने शमला. एवढं शांत ना. बर, रामाची आणि परशुरामांची तिथे हे झाली ना, तिथे संघर्ष झाला दोघांचा. तर त्याच्यात रामाची लीनता बघून, रामाची जी लीनता, त्या लीनते पात्र असलेला राम, पण परशुरामाने तिथे त्यांना माफ केलं. कोणाला? रामाला. तिथे त्याने तो संघर्ष वाढवला. आले तो म्हणजे माझा धनुष्य मोडणारा हा कोण म्हणून आले. पण ज्यावेळी राम बघितला त्यावेळी सगळा काम बाजूला गेला. मग हे सगळ्या अयोध्येला कळतं की राम उद्या वनवासाला जाणार. पण फक्त एकटी मंतरा होती कैकेयीच्या साथीला की राम राजा होता कामा नये, भरत राजा व्हा. मग तिथून ते नावेत बसतात आणि राम काय सांगतात की स्त्री पुरुष नरनारी तुम्ही आपापल्या घरी जा. किन्नर म्हणून एक जमात त्याच्यात असते. तर ती म्हणाले आम्ही स्त्री नाही आणि पुरुषही नाही, आम्ही काय करायचं.